एकदम कुरकुरीत असे पकोडे तयार झालेले आहेत। नेहमी एकच पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर कच्चा साबुदाणा आणि कच्च्या बटाट्याचे पकोडे ट्राय करून बघा। उपवासाचे साबुदाणा पकोडे बनवण्यासाठी आपण एक कच्चा बटाटा घेतलेला आहे साल काढून। आता आपण त्याला कट करून घेऊया। बटाटा काळा पडू नये म्हणून आपण त्याला पाण्यात ठेवूया। आता आपण याला स्वच्छ धुवून घेऊया। आता बटाटा धुवून घेतलाय, काळा पडू नये म्हणून त्याला पाण्यातच ठेवूया। बटाटा आपण बाजूला ठेवून घेऊया। कच्चा साबुदाणा घेतलेला आहे, 1 वाटीभर साबुदाणा घेतलाय। याला वाटून घ्यायचं आहे। साबुदाणा बारीक होत नाही, थोडा जाडसरच दळून घेऊया। साबुदाणा आपण बारीक करून घेतला आहे। तर आता याच्यात मिरच्या टाकणार आहे, थोडंसं मीठ, 1 चम्मच मीठ आणि बटाटे कापून घेतलेले। तर आता आपण ह्याच्यात पाणी सुद्धा टाकून घेऊया। आता आपण हे बारीक करून घेऊया। अशा प्रकारे बारीक केलं आहे। आता याच्यात काही टाकायची गरज नाही, आपण काढून घेऊया। तर याला आपण साईडला ठेवूया। पकोड्यासोबत खाण्यासाठी आपण शेंगदाण्याची चटणी बनवूया। अर्धी वाटी शेंगदाणे घेतल्यात, भाजून घेतल्यात त्याला। 4 ते 5 मिरच्या, चवीनुसार मीठ, थोडंसं पाणी टाकूया। त्याला वाटून घेऊया। तर अशा प्रकारे आपली शेंगदाण्याची चटणी तयार झाली आहे। तर याच्यात तुम्ही कढीपत्ता, जिऱ्याची तडका देऊ शकता। आमचा आज उपास आहे म्हणून आम्ही देत नाही। आता ही चटणी आपण बाजूला ठेवूया। आणि ही बघा, बटाटा आणि साबुदाण्याचे मिश्रण तयार झालं आहे। सुरुवातीला थोडं पातळ वाटत होतं, पण साबुदाणा पाणी शोषून घेतं, त्यामुळे हे घट्ट झालेलं आहे। तर आता आपण याचे पकोडे बनवून घेऊया। पकोडे तळण्यासाठी गॅसवर आपण कढई ठेवली आहे। कढईमध्ये तेल गरम करायला मी सुरुवातीलाच ठेवलं होतं। तेल मी छान असं गरम करून घेतलेलं आहे। तर ह्यात आपण छोटे छोटे पकोडे सोडून घ्यायचे आहे। पकोडे तेलात सोडल्यानंतर लगेच झारा लावायचं नाही, थोड्या वेळाने झारा लावायचं। गॅस फास्ट ठेवून मी हे पकोडे तळले आहेत। बघू शकता किती छान कलर आला आहे। हलके फुलके खुसखुशीत कच्चे बटाटे आणि साबुदाण्याचे पकोडे तयार झाले आहेत। बघू शकता याला छान गोल्डन रंग आलेला आहे। एकदम कुरकुरीत असे पकोडे तयार झालेले आहेत। कडक अजिबात नाही, एकदम खस्त आणि कुरकुरीत झालेले आहेत। याचा आवाज ऐकू शकता, एकदम पोकळ आहे। तर बघू शकता आतमध्ये एकदम पोकळ आहे। बघू शकता आतमध्ये एकदम पोकळ आहे आणि खुसखुशीत आहे। आपले हे बटाट्याचे आणि साबुदाण्याचे पकोडे तयार आहेत। तर तयार केलेल्या चटणीसोबत हे पकोडे तुम्ही खाऊ शकता। नेहमी एकच पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर
कच्चा साबुदाणा आणि कच्चा बटाट्याचे पकोडे ट्राय करून बघा. तर ही रेसिपी आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.